साईडला ठेवायचं काढ. हे मीठ टाकायचं थोडं. झालं भेंडी मसाला. डबी आलेली. चौथी माळ आहे आज. हो. आणि आज गुरुवार आहे. आज बनणार आहे भेंडी मसाला. आधी धुतली मग पुसली आणि आता कापत आहे. असे कापून घ्यायचे. हो हे बघा अशी कापायची. हा भेंडी मसाल्याला. जा मग ये थोड्या वेळ. डबी आलेली. इकडनं नाही येणार ती खिडकीत असतात. डबल्यांना त्याला मीठ हळद मसाला हे लावून घ्यायचं आणि त्याच्यात चण्याचं पीठ टाकायचं. थोडस पाण्याचा हात घ्यायचा. थोडस पाणी घ्यायचं म्हणजे शिंपडायचं थोडस. हे लावून झालं. तेल टाकणार थोडस. तेल टाकलं की त्याच्यात ही भेंडी टाकायची. फ्राय करून घ्यायची त्याच्यात. जास्त नाही थोडस तेलात. बघा अशी भाजून घ्यायची. ती अशी दबली पाहिजे. जरा शिजली पाहिजे जरा साधारण. आणि मग काढायची ती. हे झालं फ्राय. आता हे काढून घ्यायचं. साईडला ठेवायचं काढून. त्याच्यात तेल टाकायचं. आणि त्याच्यात हे टाकायचं. जिरं, लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि हे तेजपत्ता हे सगळं टाकून घ्यायचं. हे चांगलं तडतडलं की मग कांदा घ्यायचा. कांदा भाजून घ्यायचा. आता ह्याच्यात हिरवी मिरची आपली आणि मिरची कापलेली आणि आलं लसूण पेस्ट. आता आपण त्याच्यात मसाले टाकायचे. सुकी कोकणी मसाला, धना पावडर, जिरा पावडर, त्याच्यात टॅमॅटोची प्युरी. किती टॅमॅटो घेतले ते? हे 3 टॅमॅटो. ती आता याच्यामध्ये टाकायची. थोडस पाणी. हे झालं जरा कड आलं की झाकण ठेवायचं आणि चांगलं शिजायला द्यायचं. म्हणजे ही भाजी शिजायला द्यायची. हा 5 मिनिटं. कांदा आणि शिजायला द्यायचं. गॅस बारीक करायचा. आता बंद करायचं. का तर त्याच्यात दही घालायचं. त्याच्यामध्ये टाकायचं आता दही. आता गॅस लावायची. हे मीठ टाकायचं थोडं. आता आपण ही भेंडी टाकून घेऊ. त्याला 5-10 मिनिटं बंद करून झाकण ठेवू शिजायला द्यायचं भेंडी. बारीक करायचा गॅस आणि ठेवून द्यायचं झाकण.
आणि 5-10 मिनिटांनी ये बघायला. झालं भेंडी मसाला, भेंडीची भाजी. चला आता खायला घ्या. चपाती बरोबर खाऊया. बंद कर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.